आज आपण आषाढी एकादशी विशेष चविष्ट कुरकुरीत आतून मऊ कुरुम असा साबुदाणा वडा कसा करायचा ते बघणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे साबुदाणा 4 ते 5 तास आधी भिजू घातलेला होता. अगदी साबुदाणा बुडेल इतकंच पाणी टाकलेलं होतं. असा छान असा मोकळा आपल्याला साबुदाणा पाहिजे. आपण साबुदाणा खिचडी बनवतो तसं आपल्याला साबुदाणा नको आहे. ह्या पद्धतीने मी इथे भिजू घातलेला होता. छान असा मोकळा साबुदाणा भिजलेला आहे. तर इथे साहित्य बघूया. 3 मी इथे उकडलेले बटाटे घेतले, शेंगदाणे घेतले पाऊण वाटी आणि मिरच्या घेतल्या 8 ते 9. आता आपल्याला बटाटा साबुदाण्यामध्ये असा किसून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा साबुदाणा त्याच्यामध्ये मिक्स होतो. आपल्याला असा बटाटा किसल्यामुळे छान असा क्रिस्पी आपला साबुदाणा वडा तयार होतो. ह्या पद्धतीने आपण सर्व बटाटे असेच किसून घेणार आहेत. 1 ते 1.5 वाटी साबुदाण्याला आपला 3 बटाटे अगदी योग्य प्रमाण आहे, कारण बटाट्यांनी साबुदाणा वड्याला छान चव येते. ह्या पद्धतीने आता मी इथे सर्व बटाटे साबुदाण्यामध्ये किसून घेतलेले. ह्या पद्धतीने मी इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. मी त्याच्यामध्ये आधी शेंगदाणे बारीक केलेले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये आधी हिरव्या मिरच्या बारीक करणार आहे. तर हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, झाकण लावायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं, असं जाडसर फिरवून घ्यायचं या पद्धतीने. आता त्याचमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि असे पल्स मोडवर, आपल्याला एकदम बारीक करायचं नाही आहे, थोडेसे जाडच राहू द्यायचे. झाकण लावायचं आणि मिक्सरला पल्स मोडवर असे जाड ह्या पद्धतीने शेंगदाण्याचा कूट तयार करायचा आहे. आता मी इथे साबुदाणा आणि बटाटे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि छान असं सुरुवातीला स्मॅश करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. आणि असा साबुदाणा फुटला पण जातो, म्हणजे तळायच्या वेळेस साबुदाणा आपला फुटत नाही. आणि साबुदाणा असा छान बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि साबुदाणाही आपला छान असा स्मॅश होतो. स्मॅश झाल्यामुळे साबुदाणा जास्त असा फुलत नाही आणि साबुदाणा वडा आपला तेलामध्ये फुटत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही जर खिचडीसारखा जर साबुदाणा भिजवला तर तो त्याच्यामध्ये जास्त पाणी असल्यामुळे साबुदाणा वडा तेलामध्ये टाकल्यावर फुटू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला इथे साबुदाणा भिजवायचं आहे. आता मी इथं छान मिक्स करून घेतलं. बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आणि मिरची टाकून घ्यायची. मी 2 ते 3 चमचे बाजूला ठेवलेलं आहे. आपल्याला फोडणी देण्यासाठी ताकामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी हाताला थोडंसं पाणी लावून जरी घेतलं ना तरी काही हरकत नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने साबुदाणा वडे खूप छान होतात, कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलामध्ये फुटत नाही. ह्या पद्धतीने मी इथे सर्व आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. लगेचच आपण वडा तयार करून घेणार आहोत. मी इथे छोटासा गोळा घेतला, छान असा गोल त्याचा बॉलसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हातावर आपल्याला असा प्रेस करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने छान असे पतले वडे आपल्याला तयार करून घ्यायचे. अजिबात फुटत नाही आणि एकसारखे आपल्याला वडे हे करून घ्यायचे. दिसायलाही सुंदर दिसतात आणि छान असे तळल्या पण जातात. मी जास्त इथे जाड वडा करत नाही. ह्या पद्धतीचे छान असे पातळ वडे तयार करून घेते. दुसराही वडा तुम्हाला करून दाखवते ह्या पद्धतीने. ह्या एकादशीला तुम्ही असे वडे नक्की तयार करून बघा. खूप छान झालेले आहे आणि कुरकुरीत असे कुरुम मस्त लागतात. अजिबात नरमही पडत नाही. ह्या पद्धतीने मी दुसराही वडा असाच करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आणि छान असा आपला वडा तयार झालेला आहे. शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे, म्हणजे असे जाडसर शेंगदाणे ठेवले ना छान लागतात. आता गॅसवर तेल छान मध्यम गरम झालेलं आहे. एक वडा आपण आधी तळून घेऊया, चेक करूया फुटतो नाही फुटतो, कारण फुटण्याची भीती असते. आता तुम्ही बघू शकता, टाकल्यानंतर छान मी तेल सोडत हा वडा गोल्डन कलर येईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. सुरुवातीला खालचा भाग छान तळू द्यायचा, त्याच्यानंतर आपल्याला हा
उलटून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आपल्याला हे वडा छान असा तळून घ्यायचा आहे. खालची बाजू छान तळलेली आहे. आता आपल्याला दुसरी बाजू छान तळून घ्यायची. मी इथे मध्यम गॅस ठेवलेला आहे. अगदी हाई करायचा नाही, अगदी लोही करायचं नाही. लो जर केला तर वडे तेलकट होतात. आता आपला वडा छान तळलेला आहे, बघू शकता तुम्ही. तेल निथरत आपल्याला हा वडा काढून घ्यायचा आहे. बटर पेपरवर टाकू शकता किंवा तुम्ही टिश्यू पेपरवर टाकू शकता. आता आपण एक वडा तळून घेतलेला आहे. आपण त्यामध्ये अजून वडे सोडूया. 2 वडे इथे एकदाच मी तळून घेणार आहे या पद्धतीने. अजिबात वडा फुटलेला नाही आहे, मस्त असा तळले गेलेला आहे. आणि आता तेल छान गरम आहे. दोन्हीही वडे आपण छान असे खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत या पद्धतीने. साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने मस्त असे फोडणीचं मी इथे तुम्हाला दही पण दाखवणार आहे. त्यासोबत छान असं एकादशीला नक्की तयार करून बघा. आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. तुम्ही कमेंट करत नाही, जास्त व्हिडिओ पण शेअर करत नाही, तर जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करा. आणि बघू शकता तुम्ही इथे मी वडा छान तळून घेतलेला आहे. बघता क्षणी खावासा वाटेल इतका छान आपला साबुदाणा वडा इथे तयार झालेला आहे. मस्त त्याच्यामधले शेंगदाणे पण दिसत आहे. या पद्धतीने खूप छान इथे साबुदाणा वडा आपला तयार झालेला आहे. आता मी सर्व वडे असेच तळून घेणार आहे. मस्त तुम्ही बघू शकता मी सर्व वडे इथे तळून घेतलेले आहे. आणि तुम्हाला मी दाखवते. कुरुम कुरुम असा छान असा आवाज येत आहे. मस्त खुसखुशीत झालेले. आता आपल्याला फोडणीचं दही करायचं आहे. तर मी इथे एका पातेल्यामध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तुम्ही जर मीठ त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत नसेल तर 2 चमचे साखर टाकायची आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, 4-5 चमचे, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. दही एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचे छान गिठळ्या फोडून घ्यायच्या या पद्धतीने. असं तुम्ही दह्याला फोडणी दिली ना तर वडे खूप छान लागतात. आपण साधं दह्यासोबत तर वडे खातोच, पण अशा पद्धतीने करून बघितलं ना खूप छान होतं. अजून मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि छान मिक्स करून घेत आहे. इथे मी छान मिक्स करून घेतलं. मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा 2 चमचे ते कूट ठेवलेला होता, तोही आपल्याला तेल मी इथे छान गरम करून घेतलं आणि तो शेंगदाण्याचा ठेचा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे. परत तुम्ही गॅसवर ठेवून तळू पण शकता. इथं तेल कडकडीत गरम होतं, छान तळलेलं आहे आणि तळलेल्या शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपलं फोडणीचं दही पण तयार झालेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागतं असं. तुम्ही नक्की तयार करून बघा. तुम्हाला अशा छान छान रेसिपी मी शेअर करत असते. छान असं फोडणीचं दही आणि साबुदाण्याचा कुरकुरीत असा दही वडा मस्त बेत आहे. ह्या एकादशीला नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. अशा छान छान रेसिपी करत मस्त खा, स्वस्त राहा. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.